यानंतर आपण ज्यांचं वय 2024च्या यादीमध्ये 40 वर्षापेक्षा कमी आहे अशा मतदारांना प्रोजेनी म्हणून ॲड करणार आहोत, त्यांच्या आईशी, वडिलाशी, आजोबाशी किंवा आजीशी. तर या ठिकाणी एक उदाहरण म्हणून आपण एक नाव बघणार आहोत. तर बघा, मॅप्ड इलेक्टर्स यासाठी आपल्याला आपल्या मॅपिंग ऑप्शनवर जाऊन मॅप इलेक्टर विथ प्रिव्हियस SIR यामध्ये जायचं आहे. आपण मॅप केलेले म्हणजे ज्यांचं वय 40पेक्षा जास्त आहे असे सर्व उमेदवार आपण अगोदर मॅप करून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी मॅप्ड इलेक्टर्स आपल्याला दाखवत आहे. यामध्ये आपल्याला एक उदाहरण म्हणून आपण बघणार आहोत नानासाहेब आसाराम चव्हाण. बघू शकता नानासाहेब आसाराम चव्हाण. त्यांच्याखाली इथे अनमॅप इलेक्टर, ॲड प्रोजेनी आणि व्ह्यू किंवा एडिट प्रोजेनी. आता या ठिकाणी मी अगोदरच त्यांचे जे 2 मुलं होते त्यांना प्रोजेनी म्हणून ॲड केलं होतं. त्यामुळे इथं आपण बघू शकता दादासाहेब नानासाहेब चव्हाण आणि नवनाथ नानासाहेब चव्हाण. तर या ठिकाणी मी दादासाहेब नानासाहेब चव्हाण याला सध्या डिलीट करत आहे. तर एक मुलगा त्यांचा मी प्रोजेनी म्हणून जो ॲड केला होता तो डिलीट केला. आता त्याला ॲड कसं करायचं हे आपण बघणार आहोत. नानासाहेब आसाराम चव्हाण, ॲड प्रोजेनी ह्या टॅबला क्लिक करायचं आहे आणि जो मतदार ज्याचं वय 40पेक्षा कमी आहे तो आपल्याला प्रोजेनी म्हणून ॲड करायचा आहे. तर या मतदाराचा म्हणजे नानासाहेब आसाराम चव्हाण यांचा मुलगा आहे दादासाहेब नानासाहेब चव्हाण. आपल्या यादीमध्ये 2024च्या यादीमध्ये त्याचं नाव आहे, त्याचा एपिक क्रमांक पण आहे. तो एपिक क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. तो आहे KVL 1048-297. सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल दादासाहेब नानासाहेब चव्हाण हे इलेक्टरचं पूर्ण नाव आहे. आता दादासाहेब नानासाहेब चव्हाण हा या मतदाराचा म्हणजे जो आपण मॅप केलेला मतदार आहे नानासाहेब आसाराम चव्हाण, ज्याला ऑलरेडी आपण मॅप केलेला आहे 2002च्या त्याच्या माहितीशी. तर त्या उमेदवाराचा त्या मतदाराचा हा मुलगा आहे दादासाहेब नानासाहेब चव्हाण. तर त्यांचं रिलेशन आहे सन. या ठिकाणी आपण सन म्हणून ॲड करू आणि याला ॲड करू. ॲड केल्यानंतर प्रोजेनी ॲड सक्सेसफुली आपल्याला दिसून येईल. आपण बघू शकता नानासाहेब आसाराम चव्हाण. इथं व्ह्यू किंवा एडिट प्रोजेनीमध्ये जर गेलो तर आपण दिसून येईल दादासाहेब नानासाहेब चव्हाण. तर अशा प्रकारे ज्याचं वय 40पेक्षा कमी आहे 2024च्या यादीमध्ये त्यांना आपल्याला प्रोजेनी म्हणून ॲड करायचं आहे.